अंगावर काळे कपडे, मृतदेहाजवळ पिझ्झा आणि निर्जन रानात सापडला तरुणीचा मृतदेह। नाशिक जिल्ह्यातील वारिओ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती। नाशिक शहरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सारोळच्या जंगलात एका तरुणीचा मृतदेह आढळला होता। तरुणीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या गळ्यात तसाच चाकू अडकला होता। स्थानिक गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तरुणी अर्धनग्न अवस्थेत होती। तिच्या गळ्यात चाकू अडकला होता, तसेच बाजूले अर्धवट खाल्लेला पिझ्झाही आढळून आला होता। आता या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपासचक्र फिरवत घटनेची उकल केली आहे। अवघ्या काही तासात पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे। ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर तरुणीच्या एक्स प्रियकरानेच केल्याची माहिती आता समोर आली आहे। पोलिसांनी नाशिकमधील सारोळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे। मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे। तरुणीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीनं तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुण काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। याच काळात त्याची पीडितेशी ओळख झाली होती। याच ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते, पण अलीकडेच काही कारणास्तव दोघांमध्ये अंतर निर्माण झालं होतं। प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण आरोपीला लागली होती। प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याने ती आपल्याला इग्नोर करतेय, याच भावनेतून आरोपी प्रियकराने तिची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून एकाचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे। वाडीवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मर्डर हा काल झालेला होता। याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते, कुठल्याही स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नव्हते। यामध्ये मुलीची आयडेंटिटी क्लिअर नसल्यामुळे ते आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मेसेज केले गेले। याच्यामध्ये आम्हाला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे याची माहिती मिळाली। त्या मिसिंगच्या आधारे त्या मिसिंग व्यक्तीच्या आईवडिलांना संपर्क केला असता व त्यांना फोटो दाखवला असता त्यांनी ही मयत मुलगी ही त्यांचीच असल्याचं कबूल केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांना जे संशयित आरोपी वाटत होता त्या संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो सातपूर हद्दीमध्ये सातपूर कॉलनी या भागामध्ये संशयित पद्धतीने फिरताना रात्री उशिरा सापडला। त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। मयत मुलगी ही त्याची मैत्रीण होती, तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत, त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। इतर काही साथीदार आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे। सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे। वाडीवरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करतात। हा संदीप फाउंडेशन या कॉलेजमध्ये FYला शिकत होता आणि मुलगी ही 11वीमध्ये अकोला या ठिकाणी शिकत होती। हॉस्टेलवर राहत होती मुलगी आणि हा मुलगासुद्धा या ठिकाणच्या संदीप फाउंडेशनमध्ये प्रायव्हेट रेसिडेन्समध्ये राहत होता। आणि मुलगी दोन्ही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। त्यांचे दोघांचे आईवडील हे जवळचे मित्र आहेत अशी प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते आहे आणि त्यांनी हे प्रेम प्रकरणातून अशा स्वरूपाचा टोकाचा निर्णय घेतला।